बसून कुठला स्ट्रगल करतोय काय अंदाजच नाही, काय प्लॅन चेंज होत आहेत काय त्यालाच आहे. आता चाललोय गणपतीपुळेला. गाडी मिस होता वाचली आहे. आय थिंक का मिस होणार आहे माहिती नाही अजून. 10:30 निघालोय, नो आयडिया. 10:30 आहे तिकडे 11:15ची गाडी आहे. इकडून जायला 45 मिनिट्स लागतात. सिग्नल थांबते ना ते क्रेझी जातात धुरात. एअर पोल्युशन एक वेळ वाढणार 350. इथे एक वेळ टेस्ट करणे धुरात फोन पकडून. वंदे भारत थांबले गोटेड सिग्नलवर आणि ही आमची गाडी तिकडे येते चेंज करेल ती काय करते घुमते. बसायला धडक देणार नाही, बसायला भेटत तर नाही कुठेच. बसलो 3 तासांनी येणार रत्नागिरीला उतरणे. इकडे बसला सॉल्टेड आहे. 3 तास रिलॅक्स करू शकतो. म्हणजे लोक चढणार आणि लोक बसणार वरती येऊन एखादा. क्रेझी दही घेतल्या दोघांनी साखर टाकून वन साईड. नवीन आयटम खाल्लाय ट्रेनमध्ये काहीतरी खाता. जे येतं त्यात खायला मागतो त्यालाच घेतो दोघं. आणि हा बसलाय वडापाव खाल्ला आता पण ठीक आहे. हे 2 तर ठीक आहे. तिथे गंदगी आहे मग खाली पपया वगैरे काय रत्नागिरीला पोचणार आहे आता. लेट्स कीव अजून एकदा बाय बाय. हिच्यानेच प्रवास करतोय. ये जा करतोय नुसती तिच्या एकाच गाडीने. अजून कुठली गाडीच नाही तशी काय लाईफमध्ये. माहिती आहे एअरपोर्टवाली एस्केलेटर फर्स्ट टाइम इन रत्नागिरी. असं ठाण्याला पाहिजे तर काय 100% लॉन्च. त्यात दिलं मसाज चेअर वगैरे इज्जत आहे. मधु दंडवते अँड देअर इज टू मच आर्ट. आय डोंट नो बट देअर इज गणपती मंदिर टू मच आर्ट. आणि इकडे हा एअरपोर्ट व्ह्यू. आता हे बघणे कधी आपला हाय कुठे विषय किचन नाही. वेलकम टू रत्नागिरी. आणि हे असे फुल एअरपोर्ट वाईब तर दिले. इथंच डिझाईन होती आय थिंक ती तुटली फुटली का काय माहिती नाही. वेलकम टू मँगो सिटी. दवाखाना आहे हा एसटीचा. आणि बंगालला भेटते 2 कोटिंगमध्ये. खतरनाक पैसा असतो आमिर. आणि हा काहीतरी क्रेझी हॉटेल आहे. सावंत हॉटेल. आणि आता बस पकडायला चाललोय एस टी स्टँड. पॅलेस आहे इज्जत आहे. इथून सुरुवात मस्त आहे डेपोची. आता इथून गणपतीपुळे पकडणे गाडी. माय गॉड गणपती. अरे वारे बघ अरे वारे मार्गे गणपती वेळापत्र क्रेझी. आणि आता तिथे दाखवतोय 4:15 तिघांत बसून फक्त एकाचे होणार किती 33 रुपीज. गलतच आहे जे आहे ते. आणि आता चाललं ती ब्रोकन शिप बघायला. पूर्ण 2 कोटीची 2 कोटीला विकली गेली बोलतो. हा आता बघू एखादा लोखंड उचलला की आपण पण झालो मालक. 20 मिनिटं तर करायला चालू केलंय पण क्रेझी. इथं पार्ट्स काढलेत आणि आता तिकडे पण काढतायतच खतरनाक. कधी पण किंग जंकी लिली. एखादा पार्ट लागला की डायरेक्ट डेड. काम चालू आहे खतरनाक. इथं लोक आहेत थोडेफार फोटो बिटो काढायला ॲज युजल. आणि वास मारतोय गंदा. इकडे अर्धा पार्ट आहे तिकडे अर्धा पार्ट आहे. आणि समुद्र ठीक आहे ना. अजून लेट तर नाही आलो. अजून 1 वर्षांनी पूर्ण गायब आहे. अजिबात दिसणार नाही. तेवढी तरी बघितलीच पूर्ण. इकडून ते तिथपर्यंत फिश बोलतोय बोट होती ती कापून येल्ले असा गायब मारतात डायरेक्ट पार्ट्स. चला एक तर पकडले. आता तिथं लिहिलंय की नाही अरे वाले काय माहित नाही. पण बसमध्ये बसलोय गणपतीपुळ्याच्या. तिथल्या मार्गे आता काय माहिती स्कॅम नको व्हायला. कचरा वाजतोय तिकडे वरती खतरनाक. 1 साइड ट्रॅफिक ऑन मोड ऑन आहे. व्हेरी रॉंग माइंडसेट. कचरा तोडणे तुला.
बोलतात आरे वारेवरून चाललंय बस क्रेझी. त्या साईडला आलाय पण ठीक आहे, ॲडजस्टेबल विषय, अजून काय नाही. येल्ले घाट क्रेझी. अरे 180 टन मारलाय खतरनाक वाला. डायरेक्ट फास्ट अँड फ्युरियस विषय चालू पण असं आहे की रुकना तो नाही आहे. येल्ले अजून एक टन फक्त बघत राहा. येल्ले 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 आवाज येल्ले. माय गॉड येल्ले. श्री गणेश मंदिराकडे इथून हा गेट आहे, इथे सोडते एसटी वाले आणि इकडून पुढे जाणार आता. आणि गाड्या एवढ्या लागल्यात ना, गाड्या आहेत काय माहिती आता कधी दर्शन होते काय समजत नाही. लास्ट गाडी तरी पकडली ना पर्यंत झालं म्हणजे झालं. लास्ट गाडी 6ची आहे आणि आता 5:30 वाजले. 1000 रुपये काहीच नाही रे. पड का भिकारी होणार डायरेक्ट. भिकारी होण्याचं लक्षण आहे डायरेक्ट. 6ची गाडी अर्धा तासात कसं होणार. गणपती बाप्पा मोरया. उद्या आता मेन एंट्रन्सला जिथे मी खूप वर्षा अगोदर आलेलो एकदा, पण जेव्हा मला समजत नव्हतं काय अशा वेळेला. स्थान श्रीदेव गणपतीपुळे. जबरदस्त. सनसेट पण होत झालाय. इथे कसलं तरी मंदिर आहे छोटंसं. गौ माता मधला गेम मधला एरोप्लेन कधी पण किंग इथं दिसणं महाकसम काहीतरी क्रेझी आहे. तर हे तर नाही दिसलं कुठे गोवा बिवाला पण नव्हतं दिसलं तर ना आम्हाला. क्रेझी डायरेक्ट तो हे रे प्लेन. चपला तर ठेवल्यात लॉकर मध्ये आणि आता चाललोय दर्शनाला महाकसम. क्रेझी डिसिजन आहे काहीतरी. आय थिंक मंदिरात तर चाललोय आता. फोटो काढायला गेला रिस्क घेऊन. दर्शन झालंय. चला इज्जत आहे. मंदिर बघा मस्त आहे एकदम. सनसेट पण झालाच आहे. दर्शन मस्त झालं, पाया पडलो, मजा आली. सक्सेसफुल ट्रिप एंड गणपती बाप्पाकडून. जबरदस्त. हाय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. सुख करता तूच दुःख हरता. विघ्न विनाशक गणराया. विघ्न विनाशक गणराया. आता इकडे हॉटेलची सोय पण आहे, चांगली प्राइसिंग आहे पण ठीक आहे. आम्हाला दाखवतो. जर यायचं तर येऊ शकता. यायले आम्हाला ठेवलेलं गणपतीपुळेवरून आता रिक्षा भेटली. आता चालतंय 800 रुपये किंग. नंतर गाडी कुठली पकडणार आहे माहीत नाही. जी खाली भेटली तिच्यात चढणार. वेळ तर आता खात जाणार आहे. बॉन कारण की पोटात काय नाही, खाली झालंय सगळं विषय. बिस्किट पाहिजे का? खाणार शेजवान राईस. गोवाला रिग्रेट केलेलं, इथं नाही होणार. गाडी गेले थोडी पण एकट्याला 2-2 वाटे आल्यात. आता हे दोन्ही खाणार मी एकटा शेर सारखा. पाऊल डाऊन झालो. आता दुसऱ्याची बारी. यांच्या अजून चिकन वडे आले नाहीत अजून. मेला जरा पोटात गडबडी तर होऊ शकते खाऊन, नंतर मी हॅक लावतोय पण ठीक आहे. आणि हा चकलीसोबत सेलवन हे इज्जत आहे. अजून एक आयटम क्रेझी. पैसा उडवायचे धंदे बाकी काय जोशमध्ये. इथं तर आलो रत्नागिरीला ॲज युजल.
आता इथून ते दे गाडी येणार तर आहे असं दाखवतात लवकर. आता बघू. बसायला तर नाही भेटत पण ते कसं तरी भेटू दे कुठेतरी. बसायला भेट नाही. होपलेस कुत्र्यासारखा वेळ लावून ड्रायव्हरने शेवटी आणली फायनली गाडी. कुत्र्यासारखी थांबून 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 आलीच. बस आधी आली. डिले त्याच्यावरती 3.5 तासाचा डिले. काय दाखवायला शरम आली तर पाहिजे. शरम तर नाही आली पाहिजे. हा ड्रायव्हरला तर नारायण देतो रे मी. हे बघ किती जाय 3.5 तास 100%